मलाही कळलेलं नाही. ऍक्च्युली काउंट करायचं तर तीच करायला पाहिजे होती ना, जी पडलेत खाली ती त्या त्या ठिकाणची. तर ते काय केलं त्यांनी नेमकं, आणि परत मशीन आणली, परत ती तुम्ही मतदान करा, मग ते आपण काउंट करू, हे करायची काय गरज होती. पण त्या पद्धतीने केला आणि त्यांनी अशा पद्धतीची बातमी दिली की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता, व्यवस्थित मशीन वर्क करते, मशीन मध्ये काही तसा प्रॉब्लेम नाही. पण असं आहे की आपण म्हणतो की हा विषय आपल्याशी खूप संबंधित यासाठी आहे, कारण की एकतर आपण बरेच जण मॅक्झिमम प्राध्यापक 20-30% मध्ये आपण टॅक्स भरतो, आणि आपल्या टॅक्स मधनं ही सगळी सिस्टीम चाललेली असते. टॅक्स मधूनच सगळं समाजाचं जे पण काय स्कीम येते किंवा काय येते ते आपल्या कष्टाचे पैसे, आपल्या इन्कम मध्ये 100 रुपये कमवले तर 30 रुपये हे त्यासाठी जात असतात. म्हणून आपल्यासाठी फार महत्वाचा विषय आहे की ते योग्य चालले का नाही ते बघणं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण त्या सिस्टीम मध्ये एक महत्वाचा भाग होतो. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही किती ट्रेनिंग घेतली आहे, तुम्ही त्यामध्ये ऍक्च्युली वर्क केलेलं आहे आणि मोठ्या चांगल्या पदावरती केलेलं आहे, तुम्ही त्या ह्याचा प्रमुख म्हणून वगैरे काम केलेलं आहे. ते तो दुसरा भाग झाला. आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा सगळ्यात भाग म्हणजे आपण समाज घडवतो. आपल्याला पुढची पिढी घडवायची आहे आणि त्या पिढीला आपल्याला काहीतरी द्यायचं की जे बरोबर चाललंय का चुकीचं चाललंय ते आपल्याला कळावं, आणि म्हणून तरच आपण ते मुलांना आपण चांगलं देऊ. त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याशी मी तर म्हणते समाजात सगळ्यात जास्त संबंधित आपल्याशी आहेत. ऍक्च्युली हा विषय नाही की बरोबर काय चुकीचं काय, त्याचा विचार मंथन होणं, त्याच्यावरती आपण चर्चासत्र करणं. चर्चासत्र म्हणजे केस स्टडी म्हणून, म्हणजे हा एक विषय आहे की त्याच्यावरती अभ्यास करण्याची गरज आहे दोन्ही बाजूनी, की खरंच बरोबर काय चुकीचं काय. आणि बऱ्याच अँगलनी हा विषय आलेला आहे. फक्त एवढाच विषय नाही की खरोखर ते मशीन हॅक केलंय का नाही केलेलं, एवढाच विषय नाही. तो मशीनचा तर तो विषय आहेच, पण त्याच्यावरती परत कोर्टात गेल्यानंतर कोर्टाच्या रिॲक्शन्स किंवा खरोखर लोकशाही मार्गाने कोर्ट चाललंय का, हा परत नवीन विषय तिथं. कारण कोर्टाच्या प्रमुखांचे जर आपण स्टेटमेंट बघितले, निवडणूक आयोगाच्या प्रमुखाचे जर स्टेटमेंट बघितले, तर ते आपल्याला असं लोकशाहीवादी वाटत नाही. लोकशाहीवादी म्हणजे ती लोक न्यूट्रल असायला पाहिजेत, ती बायस नसायला पाहिजेत किंवा एका पार्टीचा विचार करून चालणारी नसावी, तर तिथे लोकशाही आहे असं आपण म्हणू शकतो. पण त्यांचे स्टेटमेंट बघितलं तर कुठल्या त्याच्या बाजूने स्टेटमेंट केलेले दिसतात. ह्या सगळ्या सिस्टीम मग कुठं निघाल्यात नेमके, ह्या योग्य पद्धतीने चालल्यात का नाही, असे बरेचसे विषय त्याच्यामध्ये आहेत की जे अगदी आपण बारकाईने जर बघितलं. मी बरेचसे, मला काय फक्त ह्याच्यावरती व्हिडिओ बघायचा नव्हता, तर त्या सिस्टीम बद्दल पण बोलायचं होतं की सिस्टीम मध्ये नेमकं काय केलंय. अगदी म्हणजे आश्चर्य वाटतं बघितल्यानंतर की कायदे बदललेत त्यांनी कधी कधी, की ते नेमणुका जे अधिकारी असतात ना, त्या अधिकाऱ्यांची नेमणूक कशी करायची, त्याच्या सिस्टीम ज्या पूर्वीच्या होत्या त्या सगळ्या बदलून टाकलेल्या आहेत. हे असं करायचं कारण काय, हे असं करणं चुकीचंच आहे. कुणाची सत्ता येईल तो विषय वेगळा, पण अशी जर पूर्ण आपलं लोकशाही जी आहे ती लोकशाहीला जर स्वरूप लागत असेल तर हे भविष्यासाठी घातक आहे. ते झालं नाही पाहिजे. ह्यासाठी याचं विचार मंथन होणं गरजेचं आहे. आपल्याला काय असं नाही की आपल्या कोणतरी मंत्री आमदार खासदार आपल्या जवळच आहे, कोण आपल्या तसं म्हटलं तर जवळच कुणीच नाही त्या राजकारणामध्ये. त्यामुळे आपल्याला तो कुणाच्या बाजूने काय होतं ह्या विषय घ्यायची कारणच नाही. आपण मतदान कुणालाही केलं असेल, आपण ज्याला मतदान केलंय ते बरोबर वागलेत का, ज्याला केलेलं नाही ते बरोबर वागलेत, ह्या सगळ्याचा आता अभ्यास करण्याची गरज आहे असं वाटतंय. आणि म्हणून आपण काय करूया की एक व्हिडिओ मला जो माझ्या हाताला लागला, तर त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी कन्सिडर केल्या. एक बाजू ती झाली, दुसऱ्या बाजूने आपण दुसरा एक 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे की तो युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ते बनवलेला आहे, IIT च्या मुलांनी बनवलाय. तो पण एक चांगला आहे की नेमका हॅक झालेला नाही मशीन, पण टेम्परिंग होऊ शकतं अशा पद्धतीचा तो एक व्हिडिओ आहे. त्याच्याने आपल्याला त्याचं, कारण आपण एखाद्या विषयावर जेव्हा बोलतो तेव्हा सखोल आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर त्या अंगाने तो एक व्हिडिओ आहे. ह्या व्यतिरिक्त कोणाला जर दुसरी बाजू मांडायची असेल, दुसरी काही मतं आहेत, त्या पद्धतीचं पण जर कोणाकडे काय असेल तशा पद्धतीने ते पण आपण